बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित एक लग्न गेल्या कित्येक दिवसांपासून ते म्हणजे रणबीर आणि आलियाचं हे दोघेही अखेर आज विवाह बंधनात अडकले। बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या लग्नाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती। या लग्नासाठी अगदी मोजक्या मान्यवरांचीच उपस्थिती होती। दरम्यान या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थितांकडून फोटोज लीक होऊ नयेत म्हणून त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यावर स्टिकर लावले गेले होते। पाहुयात या शाही विवाह सोहळ्यासंदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। बॉलिवूड मधलं मच अवेटेड लग्न अखेर लागलं। रणबीर सिंग आणि आलिया भट्ट हे लव्ह बर्ड्स अखेर लग्नाच्या पिंजऱ्यात अडकले। रणबीर की दुल्हनिया अर्थात आलिया अगदी खासगी समारंभात कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या साक्षीनं या जोडप्यानं दुपारी 3:30 वाजता 7 फेरे घेतले। नवदाम्पत्याची एक झलक बघण्यासाठी चाहते अक्षरशः आतुर झाले होते। मात्र ही प्रतीक्षा स्वतः रणबीर आणि आलियाने संपवली आणि संध्याकाळी 7:30 वाजता दोघे सुद्धा माध्यमांसमोर आले। आलियानं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो सुद्धा शेअर केले। 5 वर्षांपूर्वी जिथे नात्याची सुरुवात केली तिथेच लग्नाचे फेरे घेतले अशी सुंदर पोस्ट आलियानं केली आहे। दोघांचा विवाह आणि विधी कपूर कुटुंबियांच्या वास्तू या निवासस्थानी पार पडला। 14 एप्रिल पासूनच मेहंदी, हळद आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होते। लग्न सोहळ्यासाठी या ठिकाणी फक्त कपूर आणि भट्ट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनाच निमंत्रण होतं। शाही विवाह सोहळ्याला करण जोहर, नीतू कपूर, करिश्मा कपूर यांच्यासह काही मोजक्या निकटवर्तीयांनी हजेरी लावली। अखेर अनेक वर्षांच्या लॉंग रिलेशनशिप नंतर आलिया भट्ट आता कपूर परिवाराची सून झाली आहे। त्यामुळे रियल लाईफ मधील बद्री की दुल्हनिया आता रणबीर की दुल्हनिया झाली आहे। मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर आलियानं एक सुंदर अशी पोस्ट शेअर केलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ही पोस्ट पाहूया। आज आमच्या कुटुंब आणि मित्रमंडळींसमोर बाल्कनीतल्या आमच्या आवडत्या ठिकाणी आम्ही 5 वर्ष राहिलो, तिथे आज आम्ही लग्न केलं। आमच्या सोबत बऱ्याच आठवणी असताना आता आणखी आठवणी तयार करण्यासाठी वाट बघू शकत नाही। आमच्या आयुष्यातल्या या अत्यंत महत्त्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद। तुमच्यामुळे हा क्षण अधिक खास झालाय। प्रेम, रणबीर आणि आलिया याची पोस्ट आलियानं आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर केलेली आहे। या मच अवेटेड बॉलिवूड वेडिंगच्या बातमीनंतर आता काही राजकीय बातम्यांकडे आपण वळूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या आपल्या उत्तर सभेतून शरद पवारांवर, राष्ट्रवादीवर टीका केली होती। त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत एकापाठोपाठ एक अशी 14 ट्विट्स करत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय। हिंदू दहशतवाद, इशरत जहां, काश्मीर फाईल्स या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून फडणवीस यांनी पवारांना लक्ष्य केलंय। आरोपांच्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक तब्बल 14 ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। विशेष म्हणजे फडणवीस यांनी ट्विटरच्या सोबत पवारांच्या वक्तव्याच्या लिंक्स देखील जोडल्यात। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता याचं स्मरण करून दिलंय। राष्ट्रवादीनं घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलंय। तसंच नवाब मलिक यांना अटक होताच ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात असल्याच्या पवारांच्या विधानाचंही स्मरण करून दिलंय। इशरत जहां निर्दोष होती याबद्दल पवार यांनी केलेलं विधानही फडणवीस यांनी ट्विटरवरून दिलंय। 2012 मध्ये आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारानंतर रझा अकादमीवर कारवाई ढिलाई दाखवल्याचं ट्विट करत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय। हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असं विचारत त्यांनी पवारांवर निशाणा साधलाय। संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असतानाही
मुस्लिम आरक्षणासाठी सातत्यानं पुढाकार का घेतला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. काश्मीर फाईल्समध्ये काश्मीरी पंडितांच्या वेदनांचं चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांना ट्विटरवरून केलाय. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत जे 14 ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले त्यामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेषच दिसून येतो अशी टीका केली आहे. नवाब मलिकांची जी केस आहे ती केस म्हणजे PMLAचा कायदा येण्यापूर्वीची केस आहे. आता इतकी जुनी केस काढून त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार दाऊदशी किंवा संबंध नसताना ओढून ताडून संबंध जोडायचा आणि या पूर्व काळामध्ये थेट पवारसाहेबांचा संबंधसुद्धा अशाच पद्धतीने जोडायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला होता. त्यामुळं मला काही त्याच्यामध्ये तथ्य दिसत नाही. दरम्यान काश्मीर आणि काश्मीरी पंडितांच्या विकासामध्ये तुमचं योगदान किती? पिक्चर दाखवून काय होणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. काश्मीर फाईल्सपेक्षा तुमचं काश्मीरच्या विकासामध्ये, काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये योगदान किती हे बोलावं ना. असे पिक्चर दाखवून काय होणार? उगाच इतिहास खणून त्याच्यातले हाडं राहिलेलं सगळं बाहेर काढणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. राज ठाकरे यांनी जातीयवादावरून शरद पवार यांना टार्गेट केल्यानंतर भाजपनेही त्याचीच री ओढली आहे. त्यामुळे पुढच्या काळात मनसे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं टीकायुद्ध पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या ट्विट्सवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलंय. तसंच शरद पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय. हा एक आश्चर्याचाच प्रश्न आहे की आता एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना जर दिलासा मिळायला लागला आणि बाकीच्या पक्षाच्या लोकांचा विचार म्हणजे आता अशा केसेस समोर आहेत. आता अशा केसेसचा विचार करताना सहजपणाने कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न येईल आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. भारत हा वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र असलेला देश आहे. आजही भारत अखंडच आहे आणि भारत अखंडच राहील. त्याचं विघटन करायचा कोणी प्रयत्न करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवाद पसरवतात हे सांगताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं उदाहरण दिलेलं होतं. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत होय आपण पुरंदरे यांना विरोध केला होता असं म्हटलं, कारण जेम्स लेनला पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली होती असंही त्यांनी म्हटलं होतं. यावर आज मनसेनं एक पत्र जाहीर करून उत्तर दिलंय. या पत्रात पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी आणि इतर काही इतिहासकारांनी सुद्धा केली होती असा दाखला देखील या पत्राच्या माध्यमातून मनसेतर्फे दिला गेलाय. नेमका शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर काय आरोप केला होता पाहूया. जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ उरलेली आहे. ती ही माहिती मी पुरंदरांच्याकडनं घेतली. त्यामुळं एक गलिच्छ अशा प्रकारचं लिखाण एखाद्या रायटरने केलं आणि त्याला माहिती खोदायचं काम तुम्ही केलं हे तो उघड करणारी तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदरेंनी केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका टिप्पणी केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही. यावेळेस मला अभिमान वाटतो. पत्र लिहिलेलं हे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक बाबासाहेब पुरंदरेंना टार्गेट केलं जात होतं. म्हणजे मग जो सन्मान्य राजसाहेबांनी आरोप त्यांच्या सभेमध्ये केला किंवा जे म्हटलं की 1999 पासनं राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम केलं. मला असं वाटतं त्या गोष्टीचा हा ढळढळीत पुरावा म्हणजे हे पत्र आहे. जेम्स लेन हे पुस्तक पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाजारात आमच्या काही मित्रांनी आणलं. त्याच्यातला प्रमुख माणूस होता किशोर ढमाले. त्याच्यामुळे मला आता जेम्स लेन
ह्या विषयांमध्येच हाल घालायचा नाही. आणि इथला परत आता आम्ही काल संपलं, काल त्यांचं भाषण झालं, मला जे काय त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आणि पवारसाहेबांबद्दल बोलले म्हणून मी बोललो, नाही तर मी ह्यापूर्वी कधीही राज ठाकरेंवर बोललो नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचा आता आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे कुटुंबियांचा घोटाळा आपण बाहेर काढणार असल्याचा इशारा किरीट सोमय्यांनी दिलाय. तसंच आपण नॉट रिचेबल का झालो याबाबत सुद्धा आपण उत्तर देणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय. तसंच INS विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा समर्थन दिलेलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत आपल्यावर आरोप करत असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. रिचेबल हे काही व्यक्तींसाठी असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. आणि उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो मी, उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे. देशातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून देश फाळणीच्या दिशेनं ढकलला जातोय असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. यावेळेला त्यांनी किरीट सोमय्यांवरही निशाणा साधलाय. सोमय्यांनी आता संयम बाळगण्याची गरज असून त्यांची आणखी प्रकरणंही समोर येतील असं राऊत यांचं म्हणणं आहे. रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. ही निवडणुकांची तयारी आहे. हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी. पण दुर्दैव आहे या देशाचं. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं, विभाजनाच्या दिशेनं ढकलताना मला दिसतो. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपीची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे बरं का. तेव्हा आरोपीने उगाच जास्त वचवच करू नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीनं संयम बाळगायला हवा. आणि याहीपेक्षा भयंकर प्रकरणं तुमची समोर येणार आहेत भविष्यात, लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात, त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी पाहतोय या सगळ्या गोष्टीकडे. गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत, हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. मग हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय मिळत नाहीत? अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये? मग हे विशिष्ट एका पक्षाचे विचारांचे, भूमिकांचे लोक, त्यांनाच अशा प्रकारे संरक्षण का मिळत आहे? त्याच्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवला आहे याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक ज्या प्रकारे सध्या आहेत हे स्पष्ट दिसत आहे. मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यावर भर देत असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. विकास करत असताना पर्यावरण जपणार असल्याचं सांगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एकही झाड तोडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. मुंबईतील नाले सफाईवर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवू नयेत, मात्र मुंबईत पाणी तुंबणार नाही हे सांगता येणं कठीण असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. ढगफुटी झाली तर पाणी तुंबणारच असंही ते म्हणाले. गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातल्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या वेळेला आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आमचं सर्वांचं लक्ष त्याच्यावर आहे. सतत मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः लक्ष घालून आहेत त्याच्यावर. लवकरात लवकर हे काम जे आपण हाती घेतलं ते आपल्याला दिसेल की त्याच्यावर फरक पडलेला असेल. त्याचसोबत आपण आपले सगळे पंप्स असतात त्याची एक तयारी आपण बघत असतो. हिंदमाताची तिथे आपण बघितलं असेल रेन वॉटर होल्डिंग टँक, त्याची देखील आपण तयारी बघत आहोत. मोगरा नाला आणि माहुल नाला ह्याचं जे पंपिंग स्टेशन आहे त्याचं पण काम आपण लवकरच सुरू करू. मशिदीवरील भोंग्यांवरनं सुरू असलेल्या राजकारणावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला टोला लगावलाय. भोंग्यांच्या राजकारणापेक्षा महागाईवर बोला असा टोला त्यांनी लगावलाय. याच्यावर जास्ती टिप्पणी करण्यापेक्षा भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दल पण लोकांना जर सांगता आलं तर हे पण सांगावं की ह्या किमती जे दरवाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलची असेल, CNG असेल, याच्यावर जास्ती टिप्पणी करण्यापेक्षा
भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दल पण लोकांना जर सांगता आलं तर हे पण सांगावं की ह्या किमती जे दरवाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलची असेल CNG मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी आपल्या पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीद आणि मदरस्यांवरील भोंगे काढण्याबाबतच्या भूमिकेवरून इरफान शेख नाराज होते. राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतही भोंग्याबाबतची आपली भूमिका कायम ठेवल्यानं इरफान शेख यांनी राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय. इरफान शेख यांच्या या निर्णयामुळे मनसेला कल्याण आणि डोंबिवलीत मोठा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. शेख यांच्या राजीनाम्यावर आता राज ठाकरे आणि पक्षातले इतर ज्येष्ठ नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मला असं वाटलं नाही की मी परका आहे, परंतु मी नेत्यांना वारंवार ही भूमिका का घेतली याची खंत वाटते म्हणून मी सांगितलं. कारण आम्हाला समाज जाब विचारतो, समाजापुढे आम्हाला जायला लागतं आणि वारंवार निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाने पण मतदान केलेलं आहे मनसेला आणि त्याचा फायदा पक्षाला झालेला आहे, असं नाही का नाही झाला आहे. परंतु आता समाजाच्या पुढे आमची हतबलता आहे. माझ्या जागी कोणीही असेल तर तो समाजापुढे हतबल असेल. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी आज मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. मिठी नदीसह शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. नालेसफाईची कामं वेळेत पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पूर्व द्रुतगती महामार्गावर पाणी साचू देणार नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवलाय. आता आम्ही मशिनरी वाढवतो आहे, नंबर 1. दुसऱ्या सर्व पॉईंट्सवर आम्ही आता 2 शिफ्ट्समध्ये काम करणार, म्हणजे की जे काम 2 महिन्यात करायचं ते 1 महिन्यात होऊ शकतो. यांना मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे की तुम्ही ॲडिशनल JCB ॲडिशनल ड्रेजर ॲडिशनल तुम्ही पोकलेन लावा. एक ऑल्टरनेट आपण एक व्यवस्था म्हणून आपण आता स्क्वॅड तयार करतो आहे आणि प्रत्येक जो आपल्या नाळा सफाई चालू आहे ते त्याची कामाने आहे. आपण हे स्क्वॅड्सला सांगू, त्यांनी आठवड्यात 2दा आम्हाला फीडबॅक द्यावी की काय चालू आहे, किती टक्के काम झालेलं आहे, किती टक्के काम शिल्लक आहे. काही ठिकाणी दुसरे काही कारणामुळे काम बनतो नाही, काही ठिकाणी काम संतगती चालवतं नाही. सो दॅट हे स्क्वॅड्स करून फीडबॅक आल्यानंतर आम्हाला दखल घेता येईल. अंग जाळणाऱ्या उन्हाळ्यात विजेची अधिक गरज असताना महाराष्ट्रात लोड शेडिंगचे चटके आता तीव्र झालेत. विजेची वाढती मागणी, कोळसा टंचाईमुळे घटलेलं उत्पादन यामुळे राज्यात उन्हाळ्याच्या दिवसात लोड शेडिंग सुरू झालंय. वीज नसल्यानं एकीकडे नागरिक होरपळत असताना कोळसा टंचाईवरून आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दरम्यान राजकारण सुद्धा तापलंय. उन्हाच्या झळा वाढत असताना राज्यातलं लोडशेडिंग सुद्धा वाढण्याची चिन्ह आहेत. राज्यात दररोज 2800 ते 3000 मेगावॅट विजेची तूट आहे. या उन्हाळ्यात गुजरातकडून महाराष्ट्राला 750 मेगावॅट वीज मिळणार होती. मात्र गुजरातच्या CGPL कंपनीनं जुनी 120 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नाही तोपर्यंत वीज पुरवठा करणार नाही अशी भूमिका घेतली आणि राज्य सरकारची चिंता वाढली. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे राज्यातल्या भारनियमनाचं संकट अधिक गडद होणार आहे. कोळसा विभागामध्ये जे लोड शेडिंग प्रक्रिया चालू आहे ही इमर्जन्सी लोड रिलीफ आहे. ज्याप्रमाणे AC कळवा यांच्याकडनं प्राप्त झालेले निर्देश आहे त्या निर्देशाच्या अनुषंगाने ज्यावेळेस सिस्टममध्ये आवश्यकता अवेलेबिलिटीची आणि मागणीची यातली जी तफावत आहे या तफावतीच्या अनुषंगाने त्यांना लोड रिलीफ देणे गरजेचे आहे. त्या आदेशानुसार या कार्यालयामार्फत फक्त इमर्जन्सी लोड रिलीफची मागणी करण्यात येते आणि तीच इमर्जन्सीची लोड रिलीफ आपण आपल्या विभागामध्ये देण्यात येतात. कोळशाच्या टंचाईमुळे महाजेनकोचे घटलेलं उत्पादन आणि बाहेरून खरेदी कराव्या लागणाऱ्या महागड्या विजेमुळे राज्यात भारनियमन अटळ आहे. राज्यातल्या विद्युत केंद्रामध्ये कोळशाचा उपलब्ध साठा कमी होत चाललाय, त्यामुळे चिंता वाढली आहे. खापरखेड्यात अवघ्या 10 दिवसांचा, चंद्रपूरमध्ये 9 दिवसांचाच कोळसा शिल्लक आहे. तर पारस, परळी आणि भुसावळ विद्युत केंद्रामध्ये अवघ्या 2 दिवसांचाच कोळशाचा साठा उरला आहे. कोळशाच्या तुटवड्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. कोळसा खाणी केंद्राच्या अधीन असल्यामुळे राज्याच्या अनेक वीज निर्मिती केंद्रात कोळशाची स्थिती गंभीर असल्याचा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या खाणीमधूनच येत असतो कोळसा
आणि म्हणून राज्यातल्या बऱ्याचशा प्लॅन्टमध्ये आज स्थिती ही थोडीशी कोळशाच्या स्टॉकची क्रिटिकल आहे. तरी देखील मला आपल्याला सांगायचं आहे की आजूबाजूच्या सगळ्या राज्यामध्ये लोड शेडिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पण आपण महानिर्मिती महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मोठ्या कसोशीने प्रयत्न करून महाराष्ट्राला याच्यापासून रोखण्यापर्यंत आज आपण तारेवरची कसरत आपण करतो. शेजारची आपण सगळी राज्य बघितली, फार गुजरातपासून आंध्र, कर्नाटका, तेलंगणा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती लोड शेडिंग चालू केलं आहे. पण आपण मात्र अजूनही याच्यावरती कसं वाचवतील याचे आपले पूर्ण प्रयत्न आहेत. राज्यातल्या लोडशेडिंगवरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यावर तोंडसुख घेतलंय. ही वीज टंचाई केवळ नियोजन शून्य कारभारामुळे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भारत सरकारचे कोळसा खात्याचे महाराष्ट्र सरकारकडं 3000 कोटी रुपये कोळशाचे बाकी आहेत. 3000 कोटी रुपये राज्य सरकार 3000 कोटी रुपये आमचं मत असं आहे की पैसे देत नाही म्हणून आम्ही कोळसा थांबवलो नाही, पण यांनी नियोजन केलं नाही म्हणून कोळशाला यांना प्रॉब्लेम मिळणार नाही. त्यांनी नियोजन करावं. आपल्या देशाला कोळशाची जेवढी गरज आहे त्याच्या 80% कोळसा आपल्या देशात निर्माण होतो. राज्य सरकारनं मराठवाड्याला सापत्न भावाची वागणूक दिल्याचा आरोप राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात राज्यात कधीच लोडशेडिंग नव्हतं, त्यामुळे आपण पुढे जातोय की मागे हेच कळत नाही, असं फडणवीस म्हणाले. या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याला काहीही दिलं जात नाही. आता तर अवस्था अशी आहे की मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पुन्हा नव्याने लोड शेडिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे आम्ही समोर चाललो आहोत की मागे चाललो आहोत. 5 वर्षामध्ये एकही दिवस आपण लोड शेडिंग केलं नाही. आज मात्र पुन्हा नव्याने लोड शेडिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे नेमकं हे सरकार करतं काय आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. जे मंत्री जेलमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की हे सरकार नेमकं काय करत आहे, आणि जे अजून काय काय करतायत ते आता हा मंच नाही आहे, त्यामुळे या मंचावरनं या सगळ्या गोष्टी सांगू नये. ऐन एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातल्या जनतेला लोड शेडिंगचे चटके सोसावे लागतात. मराठवाडा आणि विदर्भाच्या ग्रामीण तसंच शहरी भागात सध्या 8 ते 9 तासांचं लोड शेडिंग आहे. आपत्कालीन लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांवरही मोठं संकट आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला पाणी देणं कठीण झालंय, तर भंडाऱ्यात धानाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असताना लोडशेडिंगमुळे पिकं जळून जाण्याची भीती आहे. आणि या सगळ्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार, आणि म्हणूनच शेतकरी हवालदिल झालाय. येत्या काही दिवसात राज्यात लोडशेडिंगवरून मोठा हाहाकार माजणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तर कुठे पती आपल्या पत्नीच्या कबरीजवळ तिच्या अकाली जाण्यावर अश्रू ढाळताना दिसला. यावेळी कबरीवर ज्यूस बॉक्स, फुलं अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं की कोविड-19 महामारी आणि युक्रेनमधील युद्ध या दोन्हींमुळे यावर्षी मालाचा व्यापार पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होणार आहे. WTAने पुढील 2 वर्षांच्या आपल्या ताज्या अंदाजात अनेक अनिश्चिततेकडे लक्ष वेधलं, कारण रशियन आणि युक्रेनियन अन्न, तेल आणि खतांची त्या निर्यात युद्धामुळे धोक्यात आलेली आहे. महामारी आणि युद्धाच्या दुहेरी त्रासामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, अशी माहिती WTOचे महासंचालक एनगोझी ओकोन्झो-इवेला यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. रशिया समर्थित फुटीरतावाद्यांनी मंगळवारी सांगितलं की ते पूर्व युक्रेनमधील मारियोपोल या प्रमुख बंदर शहराच्या औद्योगिक भागात युक्रेनियन सैन्याशी लढा देत होते. बंडखोर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शहराच्या किनारपट्टीच्या भागात लढाई सुरू आहे आणि त्याचा दावा आहे की या भागातील निवासी इमारतींवर युक्रेनियन सैन्यानेच बॉम्ब केली आहे. मारियोपोल या डोनबासमध्ये आहे. रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या 6 आठवड्यात ते शहर उद्ध्वस्त करण्यात आलं. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार 10,000हून अधिक युक्रेनियन नागरिकांचा या युद्धात मृत्यू झाला. दक्षिणेकडील खेर्सन शहरातील काही विस्थापित युक्रेनियन लोकांनी सांगितलं की त्यांनी रशियाच्या लष्करी हल्ल्यापासून
बचाव करण्याकरता त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घालवलं. अनेकांनी पिवळ्या शाळेच्या बसमधून प्रवास करून 135 किलोमीटर अंतर प्रवासादरम्यान शत्रूच्या सीमा ओलांडण्याचा धोका पत्करला होता, असं स्काय न्यूजचं वृत्त आहे. बहुतेक जण फार कमी सामान सोबत घेऊन आपलं घर सोडून निघाले होते. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की रशियन सैन्याने डोनेत्स्क आणि लुहान्स्क जवळील युक्रेनियन पोझिशन्सवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे आणि खेरसन त्याचबरोबर मायकोलाइव्हच्या आसपास आणखी लढाई सुरू आहे. झेक प्रजासत्ताक सुरक्षा कंपनी ब्रनो इथल्या शूटिंग रेंजवर युक्रेनियन नागरिकांना मोफत बंदूक प्रशिक्षण आणि लढाऊ प्रशिक्षण देत आहेत. त्या ठिकाणी ओल्हा AK-47 असॉल्ट रायफलमधून मारलेल्या पहिल्या 4 गोळ्यांपैकी एकाने आपल्या लक्ष्यावर योग्यरित्या केंद्रित केलं आणि खरं तर त्या व्यक्तीनं पहिल्यांदाच हे शस्त्र वापरलं होतं. या प्रशिक्षणादरम्यान ही एक मानवी प्रतिकृती होती, मात्र पुढच्या वेळेस ते वास्तविक असू शकतं आणि लक्ष्य त्या व्यक्तीच्या जन्मभूमीवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्यापैकी एकाचं शरीर असू शकतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जर्मन हवाई दलाने सोमवारी एका विशेष विमानाचा वापर करत जखमी युक्रेनियन नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी जर्मनीला हलवलं. हवाई दल आणि वैद्यकीय सेवेनुसार जर्मन सैनिकांनी सोमवारी पोलंडमधील रेझोझो इथे एअरबस A310 मेडिव्हॅक फ्लाईटद्वारे रुग्णांना नेण्यात आलं. जर्मन वृत्तसंस्था DPAच्या माहितीनुसार रुग्णांच्या यादीत जखमी मुलांसह 12 ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं ही मागणी गेल्या 13 वर्षांपासून होती. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना सोबत घेत भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नगरविकास खात्यातर्फे स्मारकाला 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेलाय. हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक ठरेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाला नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली. बाबासाहेबांच्या स्मारकावरील रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 2 दिवसांपूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचं लोकार्पण केलेलं होतं. आजच्या जयंतीच्या निमित्तानं करण्यात आलेल्या या रोषणाईनं हे स्मारक सर्वांचंच आकर्षण ठरलं. ही रोषणाई पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त दादरच्या चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. या चैत्यभूमी शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारलं जात आहे. 2021 या स्मारकाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र आता 2024 हे स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याचं सरकारकडून सांगितलं गेलंय. पण हे स्मारक का रखडलं याविषयीचा स्पेशल रिपोर्ट पाहायला विसरू नका आज रात्री 11:30 वाजता. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.